नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग, जैशी राये अधिष्ठिली प्रजा, व्यापारे आपुला लिया काजा, तैसा प्रकृती संगू माझा, येर करणे ते इयेचे. ज्ञानेश्वरीतील अध्याय 9 ओवी क्रमांक 114. राजाच्या आश्रयानं नांदणारी प्रजा आपापली कामं करीत असते, तसा मी नुसता प्रकृतीचा साक्षी. खरं तर प्रकृती हीच करती करवती असते. माझ्या सत्तेचा तिला केवळ आधार असतो, पण उत्पत्ती, स्थिती आणि लय हे सर्व व्यापार त्या प्रकृतीचेच असतात. हा सिद्धांत ज्ञानेश्वरांनी श्रीकृष्णांच्या मुखातून व्यक्त केला आहे. भगवंत म्हणतात, पृथ्वी, पाणी, प्रकाश, वारा आणि आकाश या 5 महाभूतांच्या रूपानं माया जगाच्या आकाराची होते. प्रकृतीचं वस्त्र मी सहजच अंगावर घेतो. मी सृष्टी उत्पन्न केली असं म्हणतात. अमुक एक नगर राजानं बसवलं असं आपण ऐकतो, पण म्हणजे काय, राजा स्वतः विटांच्या पाट्या वाहतो? स्वप्नातला माणूस जागा झाला म्हणजे काय होतं? त्याला एका गावाहून दुसऱ्या गावाला जावं लागतं का? पौर्णिमेचा चंद्र भेटला म्हणजे समुद्राला भरती येते, पण त्यामुळे चंद्राला थकवा येतो का? लोहचुंबकाच्या शेजारी लोखंड ठेवलं की ते हळू लागतं, पण लोहचुंबकाला काही श्रम होतात का? अर्जुना, आभाळात ढगांची दाट फळी केव्हा उभी राहते? तर पावसाळा आल्यावरच ना. झोप आली म्हणजेच स्वप्न दिसू लागतात. मी प्रकृतीचा अंगीकार करतो हे म्हणणं याच स्वरूपाचं आहे. रात्री चांदणं पृथ्वीवर उतरतं तेव्हा तळ्यामध्ये चांदण्यांच्या वेली पसरलेल्या दिसतात, पण त्या वेली वाढवण्याचं काम चंद्र कधीच करत नाही. त्याप्रमाणे या जगाची उत्पत्ती, स्थिती किंवा विनाश ही सगळी कर्म प्रकृतीचीच आहेत. मी त्यांचा साक्षी असलो तरी त्यांचा आणि माझा काहीच संबंध नाही.